घंटाडान. तर हॅलो गाईज, आपल्याला एक स्टोन पेंटिंगची ऑर्डर आली होती. तर कसे तुम्ही तयार आहात का माझा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी? तर आजचा आपला जो नवीन व्हिडिओ आहे तो एक स्टोन पेंटिंगचा राहणार आहे. त्याला एक आहे ना खारुडाचे मसोबा यांची पेंटिंग करायला सांगितली स्टोनवर. त्यांना ती कोणाला तरी गिफ्ट करायची आहे. तर व्हिडिओला लेट नाही करणार आहे आपण, डायरेक्ट आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा, तुम्हाला हा नक्की आवडेल. ठीक आहे. तर माझी जी स्टोन पेंटिंगची प्रोसेस आहे तुम्हाला पण ॲक्च्युअलमध्ये कळेल की मी कसं करतो. ते तर तुम्हाला मी स्टार्ट टू एंड दाखवतो की आपण ॲक्च्युअलमध्ये कसं वर्क करतो. ठीक आहे. तर आता आपण फर्स्ट आपण जे स्टोन आहे ना त्याला व्हाईट कलरचा ॲक्रेलिक कलर आहे ना पेंट करून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यावर डायरेक्ट स्केच करायला चालू करायचं. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. एंडपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल माझा हा व्हिडिओ. ठीक आहे. तर चला. तर आपलं जे पूर्ण स्केच आहे ना ते तयार झालेलं आहे. तुम्हाला एकदा दाखवतो मी. हे बघा, पूर्ण वगैरे काढून झालेली आहे आपल्या. आता आपल्याला करायचंय कलरिंग चालू करायची आहे. तर आपण ऑलमोस्ट जे अर्ध कलरिंग आहे ना ते काम केलेलं आहे. तुम्हाला मी एकदा आहे ना दाखवतो आणि मला कमेंटमध्ये सांगा की जे पेंटिंग आहे स्टोन पेंटिंग कसं होतंय. जे बारीक बारीक डिटेल्स आहेत ना आपल्याला एकदम हळूहळू करावं लागतं त्याच्यामध्ये, कारण की पेंटिंग खूप बारीक आहे. तुम्ही बघत असं माझ्या हातामध्ये जो स्टोन आहे ना तो बसतोय. म्हणजे आपलं पेंटिंग किती बारीक असेल आणि त्याच्यामध्ये जे बारीक काम आहे, ज्याचे डिटेल्स आहेत, डोळे आहेत, नाक आहेत, ज्या भोवया आहेत, तोंड आहे, त्या सगळ्याच्या गोष्टीत एकदम बारीक बारीक आपल्याला ते काम करावं लागतं, जेणेकरून आपली जे पेंटिंग एकदम सुंदर होईल. आता आपलं जे आहे ना ऑलमोस्ट झालेलंच आहे. एकदा बघा तुम्ही डिटेलिंग्स बघा एकदा कशी दिसते तुम्हाला. थोडंसं काम राहिलं. आतापर्यंत तुम्ही जर माझं चॅनल बघत असाल, इथपर्यंत पोहोचला असाल तर नक्की व्हिडिओला माझ्या लाईक करा, कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा की पेंटिंग कशी झालेली आहे. तर फायनली आपली जे श्री म्हसोबांचं जे पेंटिंग होतं स्टोन पेंटिंग ते पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला मी एकदा त्याचं फायनल लुक दाखवतो आणि मला सांगा की कसं झाले ते. ठीक आहे. फायनल लुक हे नाही, फायनल लुक हे जे बॅक साईडला आहे. ठीक आहे. इथं तर आपण आपले डिटेल्स लिहिले, इंस्टाग्राम ID श्री म्हसोबा नाव असं लिहिलं आहे. ठीक आहे. आता बघा कसं आहे श्री म्हसोबा. तर जे की आपलं आता फायनल काम झालेलं आहे. आपण आहे ना एकदा मी तुम्हाला दाखवतो ही आपली पेंटिंग. आणि याच्या बॅक साईडला पण आपण एक मिस्टर कलाकार 99 लिहिलेलं आहे आपल्या इंस्टाग्राम IDचं नाव. आता आपल्याला ह्याला आहे ना फायनल वॉश करायचं आहे, जे की आहे आपण हे यूज करणार आहे एशियन पेंटचं टचवूड. हे नॉर्मली जे प्लायवूड वगैरे आहे ना त्यांना देतात, पण मी हे खूप म्हणजे चांगले, खूप चांगल्या क्वालिटीचे म्हणून मी हे यूज करतो.
तर आपण आता हे वॉर्निश आहे याच्यावर अप्लाय करून घेऊया, ज्याने हे वॉटरप्रूफ होईल, डस्टप्रूफ होईल, धुता पण येईल याला. तर जसं की तुम्हाला दिसतंय आपण हे ना वॉर्निश अप्लाय केलेलं आहे. वॉर्निश अप्लाय केल्यानंतर ना एक अशी चमक येते ना चांगली, ज्याने पेंटिंग आपली जे अजून आहे ना उघडून दिसते, जी एकदम अजून क्लिअर दिसते. दिसत असेल तुम्हाला, बघा एकदा, तुम्हाला मी अजून जवळून दाखवतो. हे बघा, एक पेंटिंगला अशी चमक येते. आता हे आपल्याला सुकवायला ठेवायचं आहे उन्हामध्ये. त्याच्यानंतर आपली जी पेंटिंग आहे ती फायनली पूर्ण रेडी होऊन जाईल कस्टमरला देण्यासाठी. ह्या प्रकारे आपला जो ब्लॉग आहे श्री मसोबा यांचं स्टोन पेंटिंगचं, जे पूर्ण झालेलं आहे. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. माझ्या सांगा की पुढचा जो ब्लॉग आहे तो कशाचा बनवायचा आहे. ठीक आहे, आपण आता हे ऑर्डर होते आपली जी की आपण बनवली ते. मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय हवं आहे, काय बनवून हवं आहे. प्लीज एकदा कमेंट करा मला. माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की जर आवडला असेल तर हा पुढे शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. चलो भेटू आपण आपल्या पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.